विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण सरळ व्याजाचं गणित घेऊन आलोय, पण गणित दिसतंय सोपं, त्याची कन्सेप्ट थोडी क्रिटिकल आहे. बघा काय दिले, या एका रकमेचे सरासरी व्याज 3 वर्षाची रास दिली व 5 वर्षाची रास दिली, तर व्याजाचा दर काय विचारला. काय करायचं बघा, 3 वर्ष आणि 5 वर्ष ह्यांची करायची वजाबाकी, ह्या दोघांची करायची वजाबाकी. ती वजाबाकी किती येते बघा, ती वजाबाकी येते 960 रुपये. 960 रुपये हे असतं 2 वर्षाचं व्याज. किती वर्षाचं व्याज असते, 2 वर्षाचं. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती झालं, हे 480 रुपये व्याज झालं. एका वर्षाचं व्याज झालं 480 रुपये. आता हे ते विचारलं 3 वर्षाचं, मग ह्याला जर 3 ने गुणलं तर किती येतं, ते 1440. म्हणजे हे झालं 3 वर्षाचं व्याज. ओके, हे झालं 3 वर्षाचं व्याज. आणि आता 3 वर्षाची रास दिली, 3 वर्षाची रास दिली 7440 रुपये रास दिली, आणि हे दिलं व्याज. मग मुद्दल किती होते, 7400 वजा एवढं केल्यानंतर उत्तर किती आलं, 6000. 6000 काय झाली, तुमची मुद्दल झाली. आता 2 वर्षाचं व्याज किती आहे आपल्याकडे बघा, 3 वर्षाचं व्याज किती आहे, 1440 रुपये. बघा 3 वर्षाचं व्याज आहे 1440 रुपये. हे 3 वर्षाचं व्याज, मुद्दल किती त्याचं 6000 रुपये. आणि आपल्याला काय करायचं आहे, दर काढायचा आहे. हा आला दर. एवढं फक्त सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. इथं बघा, ह्या शून्याला हा शून्य कट झाला, ह्या शून्याला शून्य कट झाला, हे 2 शून्य गेले इथं. आता बघा, ह्यातला हा शून्य कट झाला, म्हणजे किती आलं, 144 भागिले 63 किती आलं, हे 18. मग उत्तर किती, 18 किती आला आपला रेट. मग हे जर सॉल्व्ह केलं तर उत्तर किती येतं, 8%. मग थोडं डोकं लावायचं, लय अवघड नाहीये, फक्त कशी प्रोसेस केली बघा त्याप्रमाणे आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय. ओके.